जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं मी सुरुवातीला आधी व्यासपीठाला विचारवंताला सांगू इच्छिते की मी व्याख्यान वगैरे असं काही देणार नाही. मला विषय देण्यात आले मानवी जीवनातील भाषेचं महत्त्व. आणि मी जेव्हा हा विचार करते तेव्हा प्राध्यापिका म्हणून जेव्हा बघते, शिक्षक म्हणून बघते, तर विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने, आजच्या पिढीच्या अनुषंगाने काय भाषेचं महत्त्व असेल ते थोडंसं मी माझ्या व्याख्यानात सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि पुन्हा सांगेन की काही छोट्या छोट्या आलेल्या अनुभवातून मला जे उमगलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात ते माझं वैयक्तिक मत असणार आहे, तुम्ही त्याच्याशी सहमत असायलाच हवं असा माझा अजिबात आग्रह नाही. खरं तर पहिल्यांदा मी एक अनुभव सांगू इच्छिते. डॉक्टर मृदुला वसावा त्यांनी सर्वोपचार केंद्रात आहे, हिंदी विभागाच्या प्रमुख होत्या, त्या रिटायर झाल्यात मॅडम. त्यांनी एक अनुभव सांगितला की योगिता एक मारवाडी समाजाचे उद्योगपती जे आहेत तर ते आमच्याकडे निसर्गोपचार केंद्रात उपचार घेत होते. आणि गंमत अशी की ते सगळं विसरले. करोडोंची उलाढाल होती त्यांची व्यवसायाची. बायकोला ओळखत नव्हते, मुलाबाळांना ओळखत नव्हते, स्वतःचं नाव देखील त्यांना माहीत नव्हतं. पण योगिता तुला सांगते ते त्यांची भाषा विसरलेले नव्हते. मुझे भूक लगी है, मुझे खाना चाहिए, मैं कौन हूँ, आप कहाँ जा रहे हो. मग मला असं वाटतं भाषा ही किती महत्त्वाची, ते विसरलेले नव्हते. मग ही भाषा फक्त मुखावाटे निघालेला अर्थपूर्ण ध्वनी म्हणजेच भाषा आहे का, मला नाही वाटत. म्हणजे मी कलेच्या अंगाने जर माणसाची व्याख्या करायला गेली, शास्त्र आणि कला या दोन गोष्टींनी माणूस परिसराची क्रिया प्रतिक्रिया देत जगत असतो, बरोबर. आणि म्हणून मग कलेच्या अंगाने जेव्हा मी माणसाची व्याख्या करतो की ज्याला डोळे आहेत, ज्याला जीभ आहे आणि ज्याला हात आहे, असा म्हणजे माणूस. म्हणजेच काय, डोळ्याने जे दिसतं त्याच्यात एक भाषा असते, प्रेमी नयनांची भाषा असते, खाणाखुणा करतो डोळ्यांनी आई डोळे वटारते, ही पण एक भाषा आहे ना. मदन बाळ हे सगळ्यात लावणीमध्ये म्हणतात ना, लागला काशी डोळं मांडा वगैरे, ही एक भाषा आहे. हात म्हटले तर हाताची एक भाषा, स्पर्शाची भावना. अहो जिवंत माणूसच नाही तर मुठी जनावरं देखील माणसासारखं प्रेम करायला लागतात, ती हाताची स्पर्शाची भावना आहे. आणि मला वाटतं ती भाषा माझ्या माऊली प्रतिष्ठानच्या नगर जिल्ह्यातल्या त्या डॉक्टरांनी ओळखली की काय, विषाय खाणाऱ्या त्या वेड्या मानसिक रुग्ण असणाऱ्या महिलांसाठी त्यांना मला वाटतं परदेशाचा दबन नावाचा हा जागतिक कीर्तीचा पुरस्कार मिळाला. मला वाटतं स्पर्शाची भावना ही बाबा आमटेंनी ओळखली होती, म्हणून हेमंतसामध्ये कुष्ठरोग्यांच्या आयुष्यामध्ये आनंद झाला. ही भाषा मी शिकवू शकले का माझ्या मुलांना इन द सेन्स माझ्या विद्यार्थ्यांना. आणि दुसरं जीभ, ही तर भयंकर गोष्ट, दुधारी शस्त्र. हिच्यामुळे तर आम्ही भाषेचे दोन टोकं केले. एक तर आमच्या अस्मिता एकदम ठोकदार होतात तिच्यामुळे, नाहीतर संवेदना बोथट तरी होतात. मग या भाषेचं मानवी जीवनातील महत्त्व काय, भाषा काय शिकवते, भाषा असणं म्हणजे काय, मी ती भाषा वापरणं का. मग मुठी जनावरांची सुद्धा भाषा असतात, बुबू करतात, म्याव म्याव करतात. माणसाच्या भाषेला काहीतरी वेगळे पण असतं.
आहे ना, काहीतरी अधिष्ठान असणार आहे ना. मग ते अधिष्ठान कोणतं आहे? तर माणसाच्या भाषेमध्ये संवादाचं अधिष्ठान. हे हृदयची ते हृदय करता करता माणसांची मनं जोडता माणसं जोडली जातात. एकटा निघालेला माणूस अख्खा कारभार घेऊन पुढे चालतो. ती किमया फक्त शब्दांची आहे, संवादाची, मला वाटतं भाषेची. मग भाषा कोणती भाषा? मग आज मराठी दिन आहे म्हणून मराठीच भाषा, तर मला असं वाटतं की प्रत्येक भाषा जपली पाहिजे. तिच्या जागेवर ती ग्रेट आहे. कोणतीच भाषा प्रमाण नसते, अप्रमाण नसते, शुद्ध नसते, अशुद्ध नसते. मी पाणी म्हटलं तर तुम्ही ताक नाही आणून देणार, पाणी म्हटल्यावरच पाणी देणार असं पण नाही ना. मी काय म्हणते ते तुम्हाला कळलंय, झालं की आपलं संप्रेषण झालं, कम्युनिकेशन झालं, ही भाषेची मान. पण मग भाषा कोणती हवी? तर मी जर इथे उपस्थितांना 4 प्रश्न विचारले, सगळे श्रेष्ठ शिकलेली ग्रॅज्युएट लोक आहेत, विचारवंत आहेत. எத்தனை பேர் வந்து கவுண்டர் கிளாஸ் படிக்கிறா, ஓம் பேனா, உங்கள் பேனா? मला म्हणतील मगाशी मॅडम तर बऱ्या होत्या, शुद्ध मराठीतून बोलत होत्या, हे काय चाललंय, तुम्ही हसताय. पण ही तमिळ भाषेतली 4 वाक्य जी आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव काय, तुम्ही कोणाबरोबर आहे, तुम्ही काय शिकलाय, हे मी मराठीतून विचारल्यावर सहज कोणी मला उत्तर देईल. मग मला इथे सांगावंसं वाटतं की माझ्या आणि समोरच्या व्यक्तीमध्ये संवाद तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आमची भाषा एक असेल. माझी भाषा वेगळी आहे, तुमची वेगळी आहे, संवाद कसा होईल याच्यासाठी कुणी प्रयत्न करते का? केले होते, अत्रेंनी केले, कुसुमाग्रजांनी केले की ती ज्ञान भाषा व्हावी. आज आम्ही इंग्रजीला ज्ञान भाषा, ज्ञानाची खिडकी म्हणून तिच्याकडे बघतो. वाईट काहीच नाहीये. आहे त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला जिंकायचं असेल, पुढे जायचं असेल तर तुम्ही वाकबगार होणं आवश्यक आहे. इंग्रजीचं नॉलेज असलं पाहिजे. भालचंद्र नेमाडे असं म्हणतात की कुणाच्या द्वेषावर कोणाचं प्रेम उभं राहत नाही. इंग्रजीचा द्वेष केला म्हणजे माझं मराठी भाषेवर प्रेम आहे असं नाही ना सिद्ध होत. भालचंद्र नेमाडे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत आणि आज ते इंग्रजीला विरोध करतात. त्यांची भूमिका हीच आहे की एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळवा, मग विरोध करा. ती येत नाही म्हणून विरोध नका. तो होते ती संकुचित कृती होते, जी संकुचित कृती केवळ आपल्यालाच घेऊन काही ढकलत नाही तर पूर्ण राष्ट्राला. म्हणून इंग्रजीचं नॉलेज जरूर घ्या ना. ती जगाची भाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे, ती जरूर घ्या. पण आपल्या मराठी भाषेचं आपल्या जीवनात स्थान नका विसरू. आता मी संवाद हरवत चाललो. मी नोकरी करते, माझा नवरा नोकरी करतो, अपराधी पण वाटतं कुठेतरी की लेकराला क्वालिटी टाइम देता येत नाही. मग हे अपराधी पण कुठेतरी पुसून काढण्यासाठी आम्ही दोघं काय करतो? चिराग बनले आहोत अल्लादींचे. न मागता तिने घासायचं, हुकूम मेरे आका आम्ही म्हणायचं आणि मग मुलांनी म्हणायचं मला जे हवं ते आता जाता टाका. क्वालिटी टाइम देऊ शकत नाही, वस्तू देऊ शकतो, देऊ शकतो. आणि म्हणून मग तिने न मागता आधी तिच्या हातात वस्तू देतोय. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणत आमच्यासारख्या पालकांनी जो काही मोबाईल नावाचा, काय म्हणता येईल त्याला नाव मला माहीत नाही, तो ती जी वस्तू देऊन ठेवली ना, तिने आमच्या लेकरांचं अख्खं जीवन उद्ध्वस्त मुठ्ठीत घेऊन उद्ध्वस्त करायला लागले. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ राजेंद्र बर्वे हे असं म्हणतात की आज वयात येण्याचं वय हे अलीकडे सरकले. आज मुलं वयात यायच्या आधी वयात येत आहेत. आधी 14 ते 15 वर्षात वयात येत होती, ती आता 11 ते 12 वर्षी वयात यायला लागली. भाषेचं जीवनातील महत्त्व मला सांगायचं. मग वयात येणं म्हणजे काय याच्यासाठी पण माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगेन आणि मी पुढे जाईन. माझी मामांची मुलगी, धुळ्यातच मी मामांकडे शिकलेली, ती गावाला जात होते एका अंत्यविधीसाठी. पण त्या मुलीची एक्झाम होती, मुलगी होती 3री मध्ये नॉर्थ पॉइंटला. ते म्हणाले की आजच्या दिवस बंटीला तुझ्याकडे ठेव, तिचा गाडीवाला येईल, तो घेऊन जाईल, दुपारी आली तुझ्याचकडे तो उतरवेल, संध्याकाळी आम्ही येऊ, तिला घेऊन जाऊ. मी हो म्हणाले. आणि ती दुपारी ती पोरगी बंटी आली.
मी माझ्या MAच्या नोट्स काढत होती. ती आल्यावर जेवण करून ती झोपली म्हणजे आपण निवांत. फक्त तिला 5 वाजेपर्यंत मला सहन करायचं होतं. ते पण याच्यासाठी की मी मामांकडे शिकली कुठेतरी त्यांचंही ऐकावं लागेल. एक दिवस त्यांनी एवढे आपलं शिक्षण केलं, एक दिवस सांभाळून म्हणून सगळं होतं. आणि मग नंतर ती आली, व्हॅनमधून उतरले. मी तिची वॉटर बॉटल असेल, टिफिन असेल, तो सगळं काढला आणि तिचे सॉक्स जे होते, बूट सॉक्स, बुटाची नाडी सोडता सोडता मी तिला विचारले की बंटी कसा गेला आजचा दिवस. ती म्हणाली, दीदी तुला एक सांगू का, लहान मुलं संवाद साधत असताना कार्यकारण भाव वगैरे काही बघत नाही. त्यांना जे सुरू करायचं ते सुरू करतात. मला वाटतं तेच केलं पाहिजे. आपण ना मोठी माणसं हे बोलल्यावर मग याच्या मनात काय येईल ते बोलल्यावर तो संवाद निर्माण होत नाही. ती म्हणाली, दीदी म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही, लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं तिने. एक जोक सांगू काय. आज ती व्हॅनमध्ये एका दादाने मला सांगितलं. मी म्हटली काय जोक असेल हिचा, हत्तीचा असेल, मुंगीचा असेल, लहान लेकरू काय असेल फार. मी तिच्याकडे तिच्या जोककडे लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं. सांग तुला काय सांगायचं. ती म्हटली, दीदी त्या दादाने असा जोक सांगितलं. मी आता तिच्याच बोबडं नाही बोलत ती, पण तिच्या याच्यात सांगते. किनी दादा असतो बरी का, तो किनी त्याच्या आई बाप्पा मम्मी डॅडी गावाला जातात खाण्यामध्ये. मग आहे ना तो त्याच्या गर्लफ्रेंडला घरी घेऊन येतो. आता गर्लफ्रेंडला दादा आणतो. मी तिला म्हटलं, दादा किती वर्षाचा आहे ते सांग. कितवीला आहे म्हणजे 10th ला, म्हणजे वय वर्ष 16 वरील. मग मी लक्षपूर्वक दुर्लक्ष न करता कानामनाची गोंधळ करून ऐकायला लागले. मग मी विचारलं, पुढे काय ग बंटी. ना मग दीदी तो दादा आहे ना गर्लफ्रेंडला घरी होतो, घरी कोणीच असतं पण का. म्हटलं वा. मग आहे ना तो दार लावून घेतो आणि तिला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जातो. आणि ना बेडरूमची दारं खिडक्या सगळं बंद होतं आणि लाईटं पण बंद होतो. आणि त्या गर्लफ्रेंडला जवळ बोलवतो, इतक्या जवळ दीदी, इतक्या जवळ, तू कशी जवळ माझ्या, इतक्या जवळ. आणि मग तिच्या खाल्ल्यावरून असा हात टाकतो आणि तिला सांगतो, बघ अंधारात माझ्या घड्याळाचे रेडियमचे काटे कसे चमकतात. आता मी माझी पण अवस्था तुमच्यासारखी झाली होती. खोदा पहाड पण जोपर्यंत मी हे सांगत नाही की बघ माझ्या घड्याळाचे रेडियमचे काटे कसे चमकतात, तोपर्यंत तुम्ही श्वास रोखून धरला होता. खोटं बोलू नका. तुम्हाला तुमच्या 16व्या वर्षाची शपथ. हे जे श्वास रोखून धरले ना, आज 11 वर्षाचे नाही 9 वर्षाचे मुलंही घरामध्ये श्वास रोखून जे बघतायत, ते श्वास रोखून बघणं म्हणजेच वयात येणं. नाही भीती वाटेल पालकांना आजकाल की माझं लेकरू श्वास रोखून मोबाईलमध्ये काहीतरी बघतंय, टीव्हीमध्ये काहीतरी श्वास रोखून बघतंय. मग कुठे चुकतोय. कारण जो क्वालिटी टाईम माझ्या लेकरांना, माझ्या विद्यार्थ्यांना मी द्यायला पाहिजे, माझ्या मुलीला द्यायला पाहिजे, तो मी ड्रोन कॅमेराने जे हल्ले होत आहेत प्रतिमांचे, त्याच्याकडे माझं लक्ष. आणि या प्रतिमांमुळे शब्द प्रतिमांची पिछेहाट होते. कारण दृश्य प्रतिमा डायरेक्ट हृदयावर अटॅक करतात, शब्द प्रतिमा विचार करायला लावतात. आज शब्द प्रतिमांची पिछेहाट होते. चुकतंय कोण. संवाद राहिलेला नाहीये. भाषा अशी बदललेली की फक्त भांडवली जगात वापरतोय की काय. भाषा कशी असली पाहिजे. मग माझ्या लेकरांना ज्ञानदेवांनी अशी कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती कधी कोणी शिकवायचं हा एक प्रश्न. कारण आम्ही पालक फक्त ॲज अ डोअर कीपर बनलेलो आहोत आणि प्रत्येक घर फक्त थिएटर बनलेलं आहे. आणि हे डोअर कीपर फक्त आपला मुलगा मुलगी किती वाजता घरात आले आणि किती वाजता बाहेर गेले एवढीच भूमिका बजावताना दिसते. मला असं वाटतं जी भाषा माझ्या लेकराला कळते त्या भाषेत मी त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. स्टेटस म्हणून, वा बेटा, हाऊ इज युअर डे, व्हॉट आर यू फिलिंग, कम. किती वाईट आहे हे, किती वाईट आहे. ह्याच्यातून म्हणजे गांधीजी असं म्हणतात की मातृभाषेतलं जे शिक्षण असेल, मग ते घरातलं असेल किंवा
महाविद्यालयात असेल, शाळेत असेल, मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणातून ज्ञानाची रंध्र मोकळी होता. मी व्हॉट्सअपवर एक रीलमध्येच मला वाटतं एका माणसाचं मत ऐकलं होतं की जगामध्ये सगळं बदलेल, सगळं संपेल, येऊ द्या आयटीचं, तंत्रज्ञानाचं युग येऊ द्या, विज्ञानाचं काहीही येऊ द्या, 3 गोष्टींना मरण नाही. एक क्रिएटिव्हिटी, दुसरं विनोद आणि हास्याची जी काही आहे ती गोष्ट, आणि तिसरी म्हणजे तुमची आयटीची क्रांती. रोखू नाही शकत, ते जिवंत राहणार. मग जर असं असेल तर क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? क्रिएटिव्हिटी म्हणजे काय की माझ्या जगण्यामध्ये आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्याचं आकलन करून मी काहीतरी अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो का, की वरवर फक्त स्पेलिंग पाठ करणं, वाक्याचे वाक्य पाठ करून आम्ही पोपटपंची पोपटासारखे बोलणारे व्यक्तिमत्व घडवतोय का? हँड, हेड आणि हार्टचा विकास, 3Hचा विकास करणारी शिक्षण पद्धती आज नाहीये. भावनांचा विकास, बुद्धीचा विकास आणि शरीराचा विकास. मग आता हे आपल्या जगण्यामध्ये काही अशा गोष्टी घडतात, त्याचा आकलन कसं शिकवायचं? मग मला जर भाषेच्या मुळापर्यंत जाता येत नाही, भाषेमध्ये भावना विचारांचं जे काही आहे ते आदान प्रदान करताना मलाच मुळात ते कळत नसेल तर मी कसं पोहोचू त्यांच्यापर्यंत? रंगनाथ पठारेंनी एक प्रसंग सांगितलेला. ते म्हणाले आम्ही एकदा समवयस्क 40 ते 50 वयाचे सर्व लेखक लेखिका फिरायला गेलो होतो म्हणाले. कोकणामध्ये आदिवासी काहीतरी एरिया होता, एक वेगळ्या प्रदेशामध्ये. परत येताना नदी किनाऱ्याच्या काठावर आम्ही बसमध्ये बसलेलो परतीच्या प्रवासाला. नदी किनाऱ्याच्या काठावर एक आदिवासी स्त्री कमरेखालीच वस्त्र होते अशा वस्त्रामध्ये आंघोळ करत होते. हे नॅचरल आहे. आदिवासी मनुष्य निसर्गाशी एकरूप होऊन जगत असतो. आंघोळ करत असताना आम्ही पूर्वीची खिडकीजवळ बसलेलो होतो, इव्हन खिडकीच्या त्या सीटच्या इकडे पण बसलेलो होतो. ते सगळे माना पुढेस्तोवर मागे म्हणून बघत होते. एसटी पुढे जात होती आणि आम्ही सगळे बघत होतो. आणि ती दिसेनाशी झाली स्त्री तेव्हा आम्ही सर तिकडे आपल्याला कोणी बघतंय का असं म्हणून एसटी जेव्हा मागे म्हणून पाहिलं तर एक लेखिका माझ्याकडे बघून फक्त हसेल. हे सांस्कृतिक जीवन भाष्य आहे. काय शेवटी पुरुष हे सांस्कृतिक भाष्य आहे. मॅन विल बी मॅन. मला ते जागतिक वाक्य इथे शेवटी पुरुष तो पुरुषच. आता त्याच्यामध्ये प्रवृत्ती आणि नियती जाण्याच्या गोष्टी आहेत, पण जे ती न बोलता ती जी लेखिका फक्त हसण्यातच व्यक्त केली ती माझ्या मुलीला कळली का? ती जीवन भाषा, सांस्कृतिक जीवन भाषा आहे ती मी कसं सांगू तिला? कारण ती एक किंग राम असतो, एक क्वीन सीता असते. क्वीन रामाचं क्वीन सीतेवर लव असतं म्हणून तो डिअरच्या मागे रन करतो. असं सगळं बोलते, असं सगळं सांगते. मग हे सांस्कृतिक संचिताचं सांस्कृतिक जीवन भाषा मला जर तिच्यापर्यंत जाऊ द्यायचं असेल, तिची मुळं जर पक्की करायची असतील तर मला माझ्या भाषेतूनच तिच्याशी संवाद साधणं गरजेचं वाटतं. दुसरी एक गोष्ट की पद घुंगरू बांध मीरा नाची थी. हे गाणं जर माझा परदेशातला मित्र आला, दुसऱ्या कल्चरचा मित्र आला तर तो म्हणेल पद घुंगरू मीरा क्यों नाची थी, सीता क्यों नाही नाची, रमा क्यों नाही नाची. हा त्याचा दोष नाही, कारण त्याचे इंटरप्रिटेशन त्याच्या भाषेनं घडवलेलं आहे. पण माझ्या मराठी भाषेतल्या मीराची जी कृष्णाच्या प्रती असलेली समर्पणशीलता आहे की पायात घुंगरू बांधणं, तिला दैहिक गोष्टींचं काहीच घेणं नव्हतं, काहीच घेणं नव्हतं. मीरेने पायात घुंगरू बांधणं हे त्याच्यापैकी म्हणजे किल्लरपणा हाच भाग असतो. पण ते जर माझ्या मराठी भाषेतल्या माझ्या मुलांना त्या संस्कृतीचं संचित मी समजावून सांगू शकले की ती त्यांना समजवू शकेल की पग घुंगरू बांध मीरा नाची थी, याला एक काहीतरी अधिष्ठान आहे. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा स्वच्छ निर्मळ अध्यात्माचा. आता अध्यात्माची गोष्ट निघाली तर मी एक सांगेन
की आज मानवी जीवनात भाषेची गरज का आहे, तर ह्याच इंटरप्रिटेशन बिटवीन द टू लाईन्स, दोन ओळींमधला अर्थ, समोरचा व्यक्ती बोलतोय त्या दोन वाक्यांमधला अर्थ आजकाल मुला-मुलींना कळत नाही, फसवले जातात, शोषण होतंय, अक्षरशः शोषण होते, नाही कळत, त्याच्यात अंधश्रद्धेने कळस गाठले आणि आम्ही बायका तर अंधश्रद्धेचा विस्तव पेटवण्यासाठी मागे मान्य केलं पाहिजे, कारण जडणघडणच अशी होते. त्याच्यामुळे मग हे इंटरप्रिटेशन जे आहे, आज मला माझ्या भाषेतून हे इंटरप्रिटेशन करता येतं का, माझ्या मुलीला करता येतं का, विद्यार्थ्यांना करता येत नसेल, करता येत तर काय फार कठीण. अंधश्रद्धेचं याचं एकच उदाहरण देईल की स्वर्ग नावाची कल्पना माझ्या आजीच्या डोक्यामध्ये इतकी घट्ट बसलेली की उपवास, इतके उपवास दिवसाचे, आठवड्याचे 8 दिवस, पण ती 12 उपवास करायचे असं म्हटलं तरी चालेल. मी म्हणायचे उपवास करून मिळणार काय, तर तिचं उत्तर होतं स्वर्ग प्राप्ती. मी एकदा तिला विचारलं, आता विचारलं या शब्दाखाली मी तुम्हाला मनातल्या मनात 1000 वेळा अंडरलाईन करायला सांगेन, कारण त्याचा संबंध पुढे येणार. मी तिला विचारलं, आजी उपवास केल्याने काय होतं, म्हणजे स्वर्ग प्राप्ती होते. मी म्हटलं स्वर्ग तू बघितलाय का, कुणी पाहिलाय? ती म्हणाली की नाही, पण स्वर्गामध्ये सुख असतं, दुःखच नसतं. किती बोर जागा सर की जिथे दुःखच नसेल, फक्त सुखच असेल, किती बोर झालं. पण ती पुन्हा म्हटली की नाही, तिथे ना रंभा, उर्वशी, अप्सरा नसतात म्हणे. बर, दुसरं सोमरस, त्याच्या नद्या वाहतात. एका वेदामध्ये तो उल्लेख आलेला आहे, सोमरसाच्या नद्या वाहतात. चांदीच्या सोन्याच्या ग्लासमध्ये ते पितात वगैरे. माझी श्रद्धा आहे, मी अंधश्रद्धाळू नाही, श्रद्धा आहे देवावर नाही, पण त्या निर्मिकावर आहे. एक अशी चैतन्य शक्ती आहे जी माझ्यात आत्ता आहे म्हणून मी बोलते, ती गेल्यानंतर मी डेड बॉडी होणार आहे. त्या चैतन्य शक्तीवर माझा विश्वास. ज्योतिबा फुलेंनी निर्मिक संकल्पना मांडली, तिच्यावर जबरदस्त विश्वास. मग मी आजीला विचारले, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, बायकांचा नाच, रंभा, उर्वशी, कधीपासून तू बघायला लागली? ते नेत्रसुख कोणाला मिळायला पाहिजे? पुरुषांना. बरोबर, सोमरस तू कधी पिते? कधी पिते? पुरुषच पितात त्यांच्या नागावरकडे, अशी अंधश्रद्धा आहे. मग मी आजीला विचारलं, ज्या गोष्टी तुझ्या कामाच्या नाहीत, ज्यांच्या कामाचे ते उपवास धरत नाही, खरं त्यांनी धरलं पाहिजे उपवास, हो की नाही? दोन्ही गोष्टी कामाच्या, मग तू का निरुत्तर झाली. हे इंटरप्रिटेशन माझ्या विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. दुसरी विक्रम आणि बेताळाची गोष्ट आहे, ती मी नंतर सांगते, पण आधी मी विचारलं याच्या काय अंडरलाईन का करायला सांगितलं. दिल्ली युनिव्हर्सिटीला जर तुम्ही गेलात तर उदय शर्मा यांच्या कवितेच्या 6 ओळी तिथे लिहिलेल्या आहेत. एका गेटवर एका बाजूला 3 ओळी आहेत, दुसऱ्या गेटवर 3 ओळी आहेत. पहिल्या गेटवर 3 ओळी आहे, मुड़दे कभी बोलते नहीं, मुड़दे कभी सोचते नहीं और मुड़दे कभी पूछते नहीं. तिघांचा संबंध भाषेशी. मुड़दे कभी बोलते नहीं, मुड़दे कभी सोचते नहीं और मुड़दे कभी पूछते नहीं. आणि तिसऱ्या ओळीकडे लिहिलेलं आहे, जो बोलता नहीं वो मुर्दा होता है, जो सोचता नहीं वो मुर्दा होता है और जो पूछता नहीं वो मुर्दा होता है. तिन्ही गोष्टी जेव्हा भाषेतून मी बोलायला लागते, त्याच्या आधी प्रक्रिया माझ्या मनात होते, मी विचार केला पाहिजे. एकदा बोलताना मी 2दा विचार केला पाहिजे. आजची पिढी आरोग्य झालेली, थोरा मोठ्यांची तिला किंमत राहिलेली नाही, आदर राहिलेला नाहीये, जबाबदार आपण आहोत. विचारत नाहीये, डायरेक्ट सांगते. विचारलं पाहिजे. हे झालं आजच्या पिढीच्या बाबतीत, पण आपण विचारवंत, आपण बोलतोय का, आपण विचार करतोय का आणि विचारतोय का, जो तो आपली कातडी बचावतो. माझ्या भाषेतून ठामपणे, निर्भीडपणे
विचारते करेल, आकलन करेल, निरीक्षण करेल आणि विचारेल आणि बोलेल. बोललं पाहिजे. नाही बोलला तर नुकसान तुमचंच आहे. मग परत विक्रम वेताळाची गोष्ट सांगेल. वेळ खूप झाला आहे, तरी दोन स्वयंपाकही करायचा आहे, पण मी आठवते ते विक्रम आणि वेताळ. माहिती गोष्ट सगळ्यांना. विक्रमाला एकदा एका पुरोहितानं गुरुनं सांगितलं की जर तू वेताळाला घेऊन आला, तिथे मोठा यज्ञकुंड आहे, तिथे त्याची आपण आहुती देऊया. ती आहुती दिल्यानंतर तू त्या सगळ्या पृथ्वीचा स्वामी होणार. विक्रम गेला. वेताळ होता तिथे शोधला, खांद्यावर घेतलं आणि त्या यज्ञवेदीकडे तो चालू लागला. वेताळ म्हणाले की चुपचाप नाही चालायचं, बोलायचं, आपण संवाद साधायचा. चालेल, बघ विक्रम, आम्ही तुला प्रश्न विचारेल, तू त्याचं उत्तर द्यायचं, बरोबर उत्तर द्यायचं. नाही दिलं तर तुझ्या डोक्याची 100 शकलं मी करेन. विक्रम म्हणाला ठीक आहे, चल. घेऊनच जायचं होतं वडी गुलाबीने. वेताळाने प्रश्न विचारला. विक्रम विचार करायचा आणि उत्तर असं द्यायचं की बरोबर. वेताळ शाबासकी द्यायचा आणि त्या शाबासकीच्या सुखामध्ये विक्रम विसरून जायचं की आपल्याला याला घेऊन जायचं, तेव्हा याला पकडून ठेवावं लागेल. थोडं हरभऱ्याच्या झाडावर चढल्यासारखं व्हायचं. ती संधी साधून वेताळ गायब व्हायचं. पुन्हा दुसऱ्यांदा, पुन्हा तिसऱ्यांदा असं जवळजवळ 99 वेळा झालं. 99 वेळा विचार करत होता, बोलत होता, सांगत होता. पण आता विक्रमच्या लक्षात आलं की हा आपल्याला टिंबटिंब बनवतो. टाळलेल्या जागा तुम्ही भरायचं. मग विक्रमने ठरवलं आता नाही बोलणार, आता तू पण विचारायचं नाही, मी पण विचार करणार नाही आणि बोलणार तर अजिबात नाही, चुपचाप चालायचं. झालं तसंच. वेताळाने काही विचारलं नाही, विक्रमने विचार केला नाही, बोलला तर अजिबात नाही, चुपचाप झालं. यज्ञकुंडाकडे घेऊन आला आणि मग पुरोहित तो गुरु खुश झाला आणि मग तो म्हटला की आता याची आपण आहुती देऊया, फिनिश करूया. आणि तो क्षण जवळ येऊन ठेवला तेवढं वेताळ म्हणतो की अरे मरणाऱ्याची शेवटची इच्छा विचाराल की नाही. मग काय आहे तर मला विक्रमला थोडं दूर जाऊन काहीतरी कानात सांगायचं, मी अजिबात लबडी करणार. आणि मग तो दूर जातो आणि मग वेताळ म्हणतो की विक्रमा चुकतोयस तू, तुला माहीत नाही हा जो गुरु आहे याने असं षडयंत्र रचलंय की मला इथे टाकल्यानंतर यज्ञकुंडात तू ज्या जागी उभा राहशील ती जमीन घसणार आहे आणि तू तिथेच पुरला जाणार आहे, स्वामी होणार आहे तो. ही गोष्ट तिथेच संपली. तू इंटरप्रिटेशन काय? इंटरप्रिटेशन हे जोपर्यंत विक्रम बोलत होता, विचार करत होता, तोपर्यंत तो जिवंत होता. ज्या क्षणी त्याला थांबवलं, विचार करणं थांबवलं, त्या क्षणी तो संपला. आज आपली अवस्था ते विक्रम जेवढं शक्य होईल मी मराठीतून बोलेल, मराठीतून सही करेल, जे जे शक्य असेल मराठीची उत्कृष्ट व्याख्यानं ऐकेल, माझ्या लेकरांना मराठी चित्रपट, नाटकं दाखवेल, काय संस्कृती असेल पुस्तकं विकत घेऊन देईल. हे सगळं करताना मी कुठे आहे, मी काय करतोय हे सिंहावलोकन करण्याचा मला वाटतं हा आजचा दिवस. अशोक केळकर असं म्हणतात, प्रसिद्ध भाषेचे तज्ज्ञ, ज्यांना परदेशांना आधी गौरव दिलं मग स्थानिक पातळीवर त्यांचा गौरव झाला, असा उभराटा प्रवास करणारा अशोक केळकर, त्यांचं रुजुवात नावाचं पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. ते असं म्हणतात की जीवनात भाषा असेल तर भाषेत जीवन येतं. जीवनात भाषा असेल तर भाषेत जीवन येतं. आणि मग जेव्हा मी याचा विचार करते की येस, नजूबाई कालिदाच्या जीवनात भाषा होती म्हणून आगोरमध्ये जीवन आलेलं आहे. गुराच्या जीवनामध्ये ऐराणी भाषा होती म्हणून ते आत्मचरित्रामध्ये ऐराणी भाषा आलेली जगण्यामध्ये. नामदेव ढसाळ्यांच्या जीवनात भाषा होती म्हणून त्यांच्या बोलपीठामध्ये त्यांचं जगणं आलेलं. उपरामध्ये लक्ष्मण गायकवाडांच्या जीवनात भाषा होती म्हणून त्यांच्या आत्मचरित्रामध्ये जीवन आलेलं, जगणं आलंय. आपण भाषा टिकवली नाही तर संस्कृती टिकणार नाही. कारण संस्कृती ही मागच्या पिढीचा ठेवा असते, पुढच्या पिढीचा वारसा असतो.
वर्तमान पिढीनं केवळ विश्वस्त म्हणून काम करायचं. आपली जबाबदारी आहे जो मागच्या पिढीकडे आलेला वारसा यादव काळापासून बहामनी कालखंडामध्ये एकनाथांनी लोकशिक्षक म्हणून काम केलं हो. भारुडं लिहिली. बहामनी कालखंडात मुसलमान राजवट होती, त्यावेळेस मराठी भाषेला वाचवण्यासाठी माझी भाषा जिवंत. एकनाथांना त्याकडे कोणी ज्ञानपीठ देणार नव्हतं. ही आखरी ऊर्जा होती, मी काहीतरी देणं लागतो, माझी भाषा टिकेल तर संस्कृती टिकेल. म्हणजे ह्या पद्धतीने त्या काळात झालं. पुढे शिवरायांचा तर विचारच नको. राज्य व्यवहार कोश फारसी भाषेचे शब्द काढून राज्य व्यवहार कोश मराठी जातीनं तयार करून घेतलाय. इंग्रजांच्या कालखंडात अनेक लेखकांनी, मग प्रख्यात असतील, कोणी असतील, अजून त्यांच्या आधीचे असतील, अनेकांनी प्रयत्न केले. मग मी कुठे, आम्ही कुठे आहोत? आम्ही फक्त हे सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्मकांड करतो. जा भाषा गौरवते, चांगलं गुलाल मुक्त उडवलं की झालं. भाषेची जर प्रगती करायची असेल तर ती जीवनात आणावी लागेल. भाषेत नवीन प्रतिमा, प्रतीक तयार करावी लागतील, तर ती भाषा टिकेल. नाहीतर पुष्कळ खरकट खाऊन मागच्यांचंच अनुकरण करून आपला विकास होणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, व्यक्तीची जागा जेव्हा व्यवस्था घेते ना तेव्हा प्रगती होते. प्रत्येक गोष्टीत लागू पडतं की एकट्या प्रक्रियात्रेंनी ते काम केलं, पुलांनी काम केलं, पण त्याच्यानंतर संस्थात्मक काम काहीच झालं नाही. आज असंच होतंय. व्यक्ती काम करतायत, निघून जात आहेत त्यांचं काम करून, पण संस्थात्मक रचना काही होत नाही. आणि म्हणून भाषेच्या बाबतीत जर काही भक्कम असं काम करायचं असेल तर मला असं वाटतं की संस्था, व्यक्तीची जागा ही संस्थेने घ्यायला हवी. म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावाने ते न करता एखाद्या संस्थेच्या नावाने ती संस्था पुढे आली पाहिजे. पण आम्ही इतके कपाळ करंटे की आम्ही व्यक्तिपूजक, विभूती पूजकच बनत चालले. आणि सगळ्यात शेवटी मी आज भाषा गौरव दिन आहे त्यानिमित्ताने असंच म्हणेन की दासू मैत्रिणी मेळा या त्यांच्या लघुनिबंधामध्ये एक छोटी गोष्ट सांगितली की माझ्या मुलीला मी माझ्या मित्राच्या आंब्याच्या ताट्यात कोकणामध्ये घेऊन गेलो आणि ती 4-5 वर्षांची होती आणि तिला माझ्या मित्रानं झाडावर पिकलेला आंबा जो आहे तो तोडून दिला. तिने तो तिथेच चोळला आणि खाल्ला. तिची पहिली प्रतिक्रिया होती, पप्पा हे तो फ्रुटी सारखं लागतंय. दोष तिचा नाही, मी तिला आंब्याच्या आधी फ्रुटी दिली. मी तिला आधी काय द्यायला होतं, मँगो द्यायला. हे आपलं चुकतंय, हे चुकतंय. जे काही सत्व असेल, निष्ठ असेल ते आधी लेकरांना द्या, त्यांना अनुभव घेऊ द्या प्रत्येक गोष्टीचा. तो अनुभव त्यांनी मुळापासून एन्जॉय केला पाहिजे, दुःखाचा जरी असला तरी. मग अशी नाही का तुम्ही लोक तुमचा अपेक्षा भंग झाला तरी मनापासून हसला की नाही? अहो असंच आयुष्यामध्ये आपल्या लेकरांना सांगा, तू नाही तर और सही, और नाही तर और सही. हसायला शिकवा. हे मातृभाषाच करेल, प्रेमाची भाषा करेल, स्पर्शाची भाषा करेल, नजरेची भाषा करेल. मग ती कोणतीही भाषा असो. हे जर आपण करू शकू, घरापासून सुरुवात केली. अब्दुल कलाम तेच म्हणतात की शाळेमागे घर आणि घराच्या मागे शाळा जर असेल तर शिक्षणाचा विकास होतो. आज इथे बसलेल्या अनेक श्रोत्यांपैकी एखाद्याने जरी सांगितलं की मी आधी मुळापासून अनुभव काय तो माझ्या मातृभाषेतून मी ओळख करून देईल, तर मला असं वाटतं येणारी पिढी जी आपली संस्कृतीचा जो ठेवा आहे तो निश्चितच पुढे वारसा म्हणून देण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं तयार करू शकतो. आणि जेव्हा जेव्हा आपण भाषेचा, जीवनातील महत्त्व याचा विचार करतो तो केवळ शब्द, साहित्य, अर्थ इथपर्यंतच नाही करता येणार. सामाजिक दृष्टीने विचार करावा लागेल, राजकीय दृष्टीने विचार करावा लागेल. राजकीय दृष्टीने मी असं म्हणते की शरदचंद्र त्यांच्या डायरीमध्ये असं म्हणतात की बता पार्टनर तेरा पॉलिटिक्स क्या है. आता ते पॉलिटिक्स म्हणजे आत्ताचं पॉलिटिक्स नाही, पॉलिटिक्स याचा अर्थ भूमिका. आज इथे बसलेले तुम्ही श्रोत्यांची भूमिका घेत आहे ते तुमचं पॉलिटिक्स आहे. कोणी मनानं अर्जन आहे, कोणी शरीरानं अर्जन आहे, हे पॉलिटिक्स आहे. इथे बसलेले आम्ही वक्त्याची भूमिका, किती खोटं बोलतोय, किती खरं बोलतोय, किती आतून ही भूमिका आहे, हे पॉलिटिक्स आहे. मग भाषेचंही पॉलिटिक्स असतं.
मुलांचं मन ओळखण्यासाठी, माणसांची मन ओळखण्यासाठी मी काय भूमिका घेतली पाहिजे, स्टेटससाठीची भूमिका घेतली पाहिजे, केवळ चमचेगिरी करण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे, की खरंच मला माणसाला माणसाशी जोडायचंय, ये हृदयची ते हृदय करायचंय, त्याच्यासाठी थोरा मोठ्यांची आत्मचरित्र वाचणं हे खूप महत्वाचं आहे. वाचन संस्कृती जपणं गरजेचं आहे आणि मोबाईलच्या ऐवजी पुस्तकांना विकत घेणं, ते प्रसार करणं एवढं जरी करू शकतो या निमित्तानं, तरी मला असं वाटतं की आपण आपल्या लेकरांचा जीव करणार नाही, आपणही त्यांचा चिराग होणार नाही. या ठिकाणी मी थांबते आणि संयोजकांनी मला या ठिकाणी म्हणजे पत्रकार संघ केवळ मी रस्त्यावरून माझ्या घराकडे जात येत असताना कुतूहलतेने बघत होती. एक मी सांगते सर भीतियुक्त आदर होता या भवनाविषयी सुरुवातीला. अर्थात मला व्याख्यानाला बोलवलं म्हणून आदरयुक्त भीती झाली अशातला भाग नाही, पण सचिन सारखा माणूस ज्याला आम्ही विद्यार्थी दशेत पाहिला आहे, तो इथे त्याचं एवढं परिवर्तन संघ करू शकतो. आता त्याच्यामागे अनेक माणसं पुस्तकं पण काढणीभूत आहेत. येस, उत्तम कांबळे जे आहेत त्यांनी वाट तुडवताना हे जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, पुस्तकांनी मला काय शिकवलं असेल, माणसाकडून जातीकडे, जातीकडून माणसाकडे न जाता माणसाकडून माणसाकडे जायचं. मला वाटतं आपल्या लेकरांना हे शिकवता आलं पाहिजे. दुसरं एक दत्ता भगत वाटा पळवाटा या नाटकामध्ये असं म्हणतात की डिकास्ट होता आला पाहिजे. ही डिकास्ट होण्याची प्रक्रिया मी माझ्यापासून सुरू करेल ना, माझ्यापासून सुरू करेल. माझ्या भाषेतून मी नाही नाटकीपणा करणार. मी व्याख्यानात द्यायची वारेमाप आणि घरामध्ये एकही पुस्तक नसेल त्याला अर्थ नाही. तर ही डिकास्ट होण्याची संकल्पना असेल, माणसाकडून माणसाकडे जाण्याची प्रक्रिया ही मातृभाषेतूनच होईल. कारण भाषा माणसांना जोडते, मनांना जोडते, देशाला जोडते, जे साने गुरुजींनी आंतरभारतीच्या संकल्पनेतून तुम्हाला सगळ्यांना सांगितले. या ठिकाणी मी माझ्या मनोगताला पूर्णविराम देते, आयोजकांचे आभार मानते आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा मी मराठीची प्राध्यापिका असल्याने नाही तर आपल्या महाराष्ट्राची मराठी, त्या मराठी भाषेचा आज गौरव, भाषा गौरव घेणे, तर खरंच आजपासून आपण भाषेचा गौरव करूया. इंटरप्रिटेशन, क्रिएटिव्हिटी जी काही असेल ती आजपासून सुरू करूया आणि एक नव्या दृष्टीने, नव्या विचाराने या सभागृहाच्या बाहेर पडताना घरी जाऊयात. एवढ्याच मी अपेक्षा व्यक्त करते. तुम्हाला सगळ्यांना भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देते आणि पुन्हा धन्यवाद. ही अभिजात मराठी म्हणून दर्जा देण्याचं काम जे आहे त्यासाठी जो संघर्ष आहे तो संघर्ष फार झाला, पण वरवरचा संघर्ष आणि हृदयस्थ संघर्ष, आपुलकीचा संघर्ष, तळमळीचा संघर्ष हा जसा फरक असतो तसा फरक आपण सगळ्यांनी जाणला पाहिजे. अभिजात मराठीला अजूनही दर्जा दिला जात नाही. आज भारतातल्या ज्या काही मुख्य भाषा आधुनिक दिल्ली प्रसाराची भरपूर आज मराठी भाषेला भारतीय भाषांमध्ये 10वी भाषा म्हणून स्थान आहे. पण खरं म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन दक्षिणातली मंडळीची ज्या पद्धतीने आपली दक्षिण भाषेचा मान ठेवून इंग्रजी प्रभुत्व मिळवतात आणि भाषेचा त्यांच्या दक्षिणेकडच्या भाषेचा अभिमान बाळगतात, तसा आपल्याकडे मात्र मराठी भाषेचा जो काही अभिमान आहे अगदी ठामपणे सांगतो, अगदी जेडो डोळीच्या भाषेत सांगतो की तो बरोबरचा आहे. त्याला जी परिणामकारकता पाहिजे, जी तीव्रता पाहिजे, तसा संघर्ष करण्याची आज काही गरज आहे. आदरणीय मी महाराष्ट्रातून सांगतो, देवेंद्र फडणवीस असतील, विनोद तावडे असतील, त्यांनी अभिजात मराठीच्या मान्यतेसाठी प्रयत्न केला, पण दिलेश्वरांचा जी मान्यता हवी ती पाहिजे त्या प्रमाणात मिळू शकली नाही. मुळात असं आहे की हा वाद कुठे, मुद्दा इथे की मराठीची निर्मिती ही संस्कृत भाषेमधून झाली असा काहींचं म्हणणं आहे आणि त्यावर ते ठाम आहे. पण इकडे जे ब्लॉग असेल किंवा निश्चित फेस्टिवल असतील किंवा मग पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य कार्यकिर्द गेली ते आदरणीय इतिहासकार
संजय सोनवणे असतील, यांचा भाषा विज्ञान आणि मराठी संदर्भातला जो व्यासंग आहे, जो अभ्यास आहे, तो खरोखर आपण बोलण्यासारखा आहे. मराठी भाषेची निर्मिती ही प्राकृत भाषेतून आली असं त्यांनी ठामपणे म्हटलं आणि संस्कृत भाषेतून मराठी भाषा उदयाला आली नाही, तर मराठी भाषा ही स्वतंत्र भाषा आहे असं ठाम मत त्यांनी मांडलेलं आहे. आणि हे मत आता आपल्याला स्वीकारण्याची गरज आहे. नव्हे ते सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ स्पष्ट आहे. सायंटिफिक अप्रोच, वैज्ञानिक दृष्टिकोन हा ज्या ज्या संशोधनाला मिळतो ते संशोधन हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ दिसतं. आणि हे संशोधन आपण मनस्वी स्वीकारलं, त्यासाठी प्रयत्न होतो हे आजच्या मराठी दिवसाच्या निमित्तानं कुसुमाग्रज असतील, मनमोहन असतील, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे असतील, या साऱ्यांनी आम्हाला जीवनवादी साहित्याकडे बघून आहे ते जीवन, आहे तो वर्तमान सुंदर कसं करता येईल, भूतकाळातला पाथेर समोर ठेवत जीवन सौंदर्याचं जे निकष आपल्या समोर मांडले, ते निकष मनस्वी स्वीकारण्याची आज काही गरज आहे. माझ्या भावांनो, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचा मला आधार यासाठी वाटतो की आज ही जी काही छोटी छोटी साहित्यिक आहे आणि हे जे काही समकालीन पिढीतून आलेले पत्रकार आहेत, त्या पत्रकारांमुळे आज कुठेतरी मानवतावा हा जिवंत आहे, समकालीन चळवळी जिवंत आहे. मला मान्य आहे, राजकीय सत्ताधाऱ्यांचं जाहिराती विचार हा अनिवार्यपणे स्वीकारावा लागतो कधी कधी, पण तुमचा जो मूळ पिंड आहे तो मुळात लोकशाही समाजवाद आणि समतेकडे आणि सामाजिक न्यायाकडे स्वीकारा, हे मला सांगायची गरज नाही, ते सर्व बरोबर सांगतो. मी माझंही भाषण आवडतं घेतो आणि मला जी बोलण्याची जी संधी दिली मनोज शिरोडे सरांनी, मी आपला सर्वांचा शतशः आभारी आहे. स्मरण करीन मर्डेकरांचं, स्मरण करीन गुरुवर्य नरेंद्र दाभोळकरांचं आणि स्मरण करीन मनस्वीपणे जयंतराव टिळकांचं. हे आपले सर्वशः आभार घेतो आणि थांबतो. मराठी आम्ही ज्या काय म्हणतो आमची मायबोली आहे आणि मायबोली ही मातृभाषा ज्यावेळेला असते त्यावेळेला हा संस्कार जो आहे तो आम्हाला जो जन्मापासून मिळालेला असतो तो मुळातच आईपासून ती भाषा जी आहे ती त्या ठिकाणी सुरू होते. त्यामुळे मला असं वाटतं की मुलं जे मॅडमनी योगिता पाटील मॅडम ज्या पद्धतीने ती मांडणी मुलं ज्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात करतात ती आईची बोली असते आणि ती आईची बोली जी आहे ती आमच्या एकूणच संस्काराच्या निर्मितीसाठी त्या ठिकाणी घनश्याम थोरातजी ज्या पद्धतीने मांडणी करत होते की मराठी भाषा जी आहे ती संस्कृतातून आहे. हा काही अंशी हा खरा भाग आहे, परंतु नंतरच्या कालावधीमध्ये जी प्राकृत भाषा जी काही आली त्याच्यामध्ये मराठी जी आहे ती समृद्ध जी काय झाली ती आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. आणि मला असं वाटतं जी बोली भाषा आहे, खेड्यातली जी काय भाषा आहे, जी मग जे मांडणी करताना जे काय मॅडमने जे काय म्हटलं की ती कदाचित अशुद्ध असण्याची शक्यता आहे, जी रांगडी असण्याची शक्यता आहे, पण ती कशी असली तरी ती मराठी माणसाची बोली भाषा जी आहे ती त्या ठिकाणी महत्वाची म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता शकेल. म्हणून आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असतो. या दोन्ही वक्त्यांनी त्याची मांडणी जी आहे. इंग्रजीचा प्रभाव हा एकूणच जागतिक स्तरावरचा अपरिहार्य भाग आहे, तो नाकारण्याचं काही कारण नाही, परंतु हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जगभरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही भाषा बोलल्या जातात त्या सगळ्या भाषा ज्या आहेत जवळपास 6,000पेक्षा जास्त भाषा या त्या ठिकाणी बोलल्या जातात आणि प्रत्येक देशाची स्वतःची एक मातृभाषा असे जर आपण राजभाषा म्हणतो. भारतामध्ये 22 अधिकृत भाषा ज्या बोलल्या जातात, 1752 या बोली भाषा आहेत आणि मराठी भाषा जी आहे ही देशातली 4थी भाषा आहे की आणि जे मगाशी घनश्यामजी जे काही मांडणी करत होते जगामध्ये मराठी बोलणाऱ्यांचा समूह जो आहे त्यामध्ये 15वा क्रमांक हा मराठी भाषेचा लागतो आणि 9 कोटीपेक्षा जास्त लोकांची मातृभाषा जी आहे ती मातृभाषा मराठी त्या ठिकाणी आहे. म्हणून
आजचा दिवस जो आहे तो कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून साजरा जो काय केला जातो तो सगळ्यात महत्वाचा भाग त्या ठिकाणी सांगितला. मराठी भाषा ज्यांनी ज्यांनी समृद्ध केली त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव जे आहे ते सतत ज्ञानेश्वरांचं आपल्याला घ्यावं लागतं. जे मराठी भाषेमध्ये संस्कृत भाषा जी आहे ती लोकांना समजत नव्हती, परंतु प्रत्यक्ष लोकांच्या भाषेमध्ये जर बोललं की अधिक लोकांपर्यंत पोहोचते. आणि म्हणून ज्ञानदेवांनी जी आहे ती मराठी भाषेचं महत्व सांगताना त्यांनी म्हटलं की मराठीचे बोलू कौतुके परी अमृताची ती पैजाची. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लोकांपर्यंत जी काही भाषा पोहोचवायची असेल त्याची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी केली. कारण ज्ञानेश्वरांनी म्हटलं की लोकांच्या माध्यमातून ती भाषा सहजपणाने पोहोचते. ज्ञानदेवांनी फार सुंदर पद्धतीने एकूणच लोकांच्या बुद्धिमत्तेचं वर्णन करताना असं सांगितलं की ती कधीही लोकांची बुद्धिमत्ता ही कधी वाया न जाणारी गोष्ट आहे. त्यांनी असं म्हटलं जैसे ठिकुटिका ठिकुटी जैसे बहु वैद्यावे प्रगती तैसे समृद्धी ठिकुटी कधी होऊ नये. आणि त्यामुळे मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानव धर्म जो आहे तो संत ज्ञानेश्वरांनी त्या ठिकाणी पाळण्याचा अभ्यास दिसतोय. त्यांनी असं म्हटलं की कसं माणसाने हे पोहोचवण्याची आवश्यकता आहे. त्यांनी म्हटलं की अंधासरसी तैसा देखनाची चाले पुढे तैसा अज्ञाना प्रकटावा आठवणी धर्म. मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवणं हा ज्ञानदेव माऊलींनी धर्म म्हणून त्यांनी सांगितलंय. आणि त्यामुळे जर लोकांच्या भाषेमध्ये तुम्ही बोलला तर सहजपणे ती अधिक भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न जो त्या ठिकाणी केला जातो. तथागत भगवान गौतम बुद्धाचा धर्म का म्हणून लोकांपर्यंत पोहोचला त्याला कारण आहे. त्या कालावधीमध्ये जी भाषा लोकांची होती त्या भाषेमध्ये तथागतानं उपदेश करायला सुरुवात केली. लोकांपर्यंत पोहोचले, लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न तथागतांनी केलेला आहे. त्यांनी सांगितलं की लोकांच्या भावना कशा असतात, लोकांमध्ये समृद्धी कशी निर्माण करावी. तथागतांनी असं सांगितले की अकोची मी अवधी मी अधिनी मी आहासी मी एचतन फलरंगी वेरन केसन समजा. लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर काय करायला पाहिजे, वैराची भावना नष्ट केली पाहिजे. यानं मला शिव्या दिला, यानं माझी चोरी केली, यानं मला जखम केली, अशा प्रकारच्या भावना निर्माण होत असतील तर काय करणं, वैराशिवाय दुसरं काय निर्माण होत नाही. तथागत म्हणतो लोकांच्या भाषेमध्ये नाही वेरे न वेरानी संबंधन कदाचन अवेरी संमती येस धम्मो सनातन. मी जरा थोडा आगाऊपणा करून सांगतो आपल्याला, सनातन हा शब्द भगवान तथागतांनी वापरलेला आहे. कारण तो अक्षय आहे, न मिटणारा आहे, न संपणारा आहे. याच्या अर्थानं सनातन असा शब्द आहे. तो आता वेगळ्या अर्थाने घेतला जातो तो सांगतो. परंतु तथागतांनी सांगितलं नाही वेळे न वेरानी, वैरामुळे शांत होत नाही तर मैत्र धर्म वाढवला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ज्ञानदेव माऊलींनी जो धर्म सांगितला तो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पण ज्ञानदेवांच्या अगोदर तथागत आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि त्यामुळे हा सगळा भाग लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी केला. दोन भाषा असतात, एक बोली भाषा असते, एक प्रमाण भाषा असते. प्रमाण भाषा जी आहे या भाषेतून ज्ञानप्राप्ती होते, आचार विचार आणि विचारांचं वैगुण्य लक्षात आहे. आणि त्यामुळे सतत वेगबुद्धी जी आहे ती अधिक वृद्धिंगत करावायची असेल तर प्रमाण भाषेला अधिक महत्व आहे. ईशा वास्ते विदम सर्व किंचित जगत त्या जगत तेल तत्तेल भूमिका महागणर कसं सिद्धनम. हा वेदातला जर श्लोक समजून घ्यायचा असेल तर मराठी नीट पद्धतीने अवलोकन व्हायला पाहिजे. यश भूतान सर्वांनी आत्मेवान पश्यती तत्र भूते असा जो काही श्लोक आहे हा ईशोप उपनिषदातला एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की ईशा वास्ते यश भूतानी सर्वांनी आत्मेवान पश्यती. जर लोकांना असं वाटू लागलं की सगळ्या भूतांमध्ये सगळ्या जिवंत माणसांमध्ये सगळ्या सजीवांमध्ये एकच आत्मा आहे तर सर्व भूतेषु चात्म्यानं तर तो न मिळून उपस्थिते तर तो एकमेकाची तुलना करणार नाही. मराठी प्रमाण भाषा जर आपल्याला अत्यंत उत्तम पद्धतीने येत असेल तर याचं आकलन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला होऊ शकतं. कारण समर्थ रामदेवांचा फार सुंदर एक ओवी आहे. रामदास असं म्हणतात, विचारेविनं बोलू नये, मर्यादेविनं हलू नये, विवेकेविनं चालू नये खाली केल्या. आचार विचार आणि आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी जर करावायच्या असतील तर तुम्हाला प्रमाण भाषा जी आहे ती अधिक उत्तम पद्धतीने साध्य करता आली पाहिजे. आणि याच्यासाठी हा विवेकी समाज जो आहे तो निर्माण करायचा असेल तर मग बोली भाषाही लागणार आहे. विवेकी पद्धतीने विचार करण्याची प्रक्रिया ही बोली भाषेच्या माध्यमातून देखील केली जाते. मूल्य जो उच्चार आहे हा जसं मॅडम म्हणल्या की त्या बोली भाषेतून आणि प्रमाण भाषेतून दोन्ही ठिकाणी येते. विवेकी व्यक्ती समाज नीतिमान करू शकतो. वास्तवाची जाणीव ठेवून कृतीशील जीवन जगण्याचा प्रयत्न जी आहे ती भाषा ही माणसाला प्रदान करू शकते. मला असं वाटतं
की या पद्धतीनं हा मराठी भाषेचा विचार जो आहे तो आपल्याला निर्माण करता आला. म्हणून प्रार्थना सुद्धा मराठी भाषेमध्ये असतात, मराठी भाषेतच असतात. त्याच्यातून त्यागाची भावना निर्माण होते, सद्भावना निर्माण होते आणि प्रार्थनेतून व्यक्तीला जगण्याची क्षमता निर्माण होते. म्हणून आपण जर विद्यार्थ्यांना ही मराठी भाषेतून प्रार्थना जे आहे ते त्या ठिकाणी मुद्दाम जाणीवपूर्वक शिकवतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या भाषेचं महत्त्व एकूणच जीवन जगण्याची कला आत्मसात करायची असेल तर आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल. अध्यक्षीय भाषण आहे, वक्त्याचं भाषण आहे, त्यामुळे मी आपलं मागे घेतो. धन्यवाद. आपण मला या आदरणीय अप्पासाहेब दिलीपजी साळवे, त्यांच्यासोबत आमच्या भगिनी हर्षवर्धन चव्हाण आणि या ज्या कामाचे प्रमुख व्याख्याते म्हणून आदरणीय डॉक्टर योगिता मॅडम पाटील, दुसरे वक्ते माझे मित्र, माझे बंधू घनश्यामजी, दुसरे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक विलासजी चव्हाण सर, अतिशय कमी वेळात माझे अध्यक्ष चंद्रशेखर पाटलांनी सांगितलं की बुवा आपल्याला मराठी भाषेच्या दिनानिमित्त छोटा काही कार्यक्रम आयोजित करणार आहे, त्या वक्ते पण मिळणार. त्यावेळेस आम्हाला आमच्या वेळात वेळ काढून आम्हाला नाव सुचले मोहन मोरे सरांनी. तिथे आमच्या मॅडम योगिता मॅडम पाटील साहेब त्या आहेत, विलास चव्हाण सर आहे, दुसरे घनश्यामजी आहे. आणि त्यावेळेस अचानक धावपळ झाली आणि अचानक आज पाऊस पडला मॅडम, त्यामुळे आमची थोडीशी धावपळ झाली आणि कार्यक्रम उशीर झाला. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे दिलगिरी व्यक्त करतो. आणि आमच्या एकदम कमी वेळात आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण आलात त्याबद्दल मी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ते तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा कार्यक्रम संपला.